महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं। अनेकांच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर हे काय म्हणाले, खरं तर हा अपघात आहे का घातपात आहे अशी चर्चा नेटकऱ्यामध्ये आणि माध्यमांमध्ये होत असताना बाळासाहेब आंबेडकर यांनी काय नेमकी प्रतिक्रिया दिली आहे, त्यासोबतच ब्लॅक बॉक्स जो असतो विमानामध्ये त्याचा अजून रिपोर्ट आलेला नाही, ते आल्यानंतर प्रतिक्रिया मी देईल असं बाळासाहेब आंबेडकर का म्हणाले, त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज सकाळी आपण पाहतोय, याची सकाळ खरं तर उगवली आणि 8:30च्या दरम्यान आपण पाहतोय की अजितदादा पवार यांना खरं तर विमान अपघात झाला, यांचा विमान अपघात झाला आणि विमान अपघातामध्ये दादाचं निधन झालं। निधन झाल्यानंतर अवघा महाराष्ट्र आता हळहळताना आपण पाहतोय आणि धक्कादायक बातमी खरं तर महाराष्ट्राने देशाला होती आणि अशाच पार्श्वभूमीवर सर्व नेत्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत। अजित पवार यांचं अपघाती निधन आहे का घातपात आहे याची चर्चा देखील खरं तर दबक्या स्वरामध्ये होताना आपण पाहतोय। परंतु आज घडीला जर विचार करायला गेलं तर दादाचं जाणं खरं तर धक्कादायक आहे। एक स्पष्ट थेट आणि जे पोटात आहे तेच ओठावर असलेले दादा हे महाराष्ट्राच्या अलीकडच्या राजकारणामध्ये खरं तर एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व होतं, हे आपल्याला नाकारता येत नाही। अपघात झालाय का घातपात झालाय हा प्रश्न नेटकऱ्यांनी आणि एकूणच माध्यमांमध्ये दबक्या सुरामध्ये बोलल्या जातोय, परंतु हे किती खरं आहे काय नाही ते ब्लॅक बॉक्सच्या रिपोर्ट नंतरच आपल्याला सांगता येईल। परंतु या संदर्भामध्ये बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेली प्रतिक्रिया मात्र बोलकी आहे। त्यावर आपल्याला सांगता येतं की त्यांना काही पत्रकारांनी प्रश्न केला की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दादांचं निधन झालं, आपल्या काय प्रतिक्रिया आहेत, आपण काय सांगाल महाराष्ट्राला। त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की माझा दादाचा परिचय फार तर बैठकांमध्ये व्हायचा, परंतु दादासारखं उमदं नेतृत्व महाराष्ट्रानं गमावलेलं आहे, मनात जे आहे तेच दादा बोलत होते असंही मत बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केलेलं आहे। त्यांच्या संदर्भाने बाळासाहेब आंबेडकर म्हणतात उमदं नेतृत्व आहेच, परंतु त्यासोबतच त्यांच्या कुठल्याही प्रतिक्रियेवरती ज्यांच्या मनात जे होतं ते काय परिणाम होतील त्याचा विचार करत नव्हते आणि ते थेट त्या संदर्भामध्ये बोलायचे, त्यामुळे त्यांचा हा स्वभाव अत्यंत चांगला होता असं बाळासाहेब आंबेडकर म्हणतात। खरं तर बाळासाहेब आंबेडकर कधीच कुठल्या नेत्याचं किंवा कोणाचं फारसं असं फाजील कौतुक करत नाहीत, परंतु अजितदादा जाण्यानं खरं तर बाळासाहेबांची ही प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राचं उमदं नेतृत्व खरं तर महाराष्ट्राने गमावलेलं आहे आणि मनात जे पोटात आहे तेच ओठावर थेट आणि स्पष्ट बोलणारे दादा खरं तर एक महत्त्वाचे राजकारणी आहेत आणि त्यांचं जाणं हे खरं तर महाराष्ट्राला दुःखद आहे, ही दुःखद घटना आहे। त्यांच्या दुःखामध्ये माझं कुटुंबीय आणि सर्वांनी सहभागी व्हावं असंही बाळासाहेब आंबेडकर आपल्या सर्व कार्यकर्त्यांना जनतेला आव्हान करतात। त्या संदर्भामध्ये अजून एक आहे, त्यांनी श्रद्धांजली देखील वाहिलेली आहे। परंतु हा घातपात आहे का अपघात आहे या प्रश्नाला मात्र उत्तर देताना दादा असं म्हणतात की बाळासाहेब असं म्हणतात की हा घातपात आहे का संदर्भामध्ये आपण आताच काही बोलू शकत नाही, कारण जोपर्यंत ब्लॅक बॉक्सचा रिपोर्ट येणार नाही तोपर्यंत आपण अहवालानंतरच आपण याच्यावर प्रतिक्रिया देऊ शकतो। नेमका हा ब्लॅक बॉक्स काय असतो हे देखील पाहणं आपल्याला गरजेचं आहे। हा जो ब्लॅक बॉक्स असतो तो खरं तर विमानाच्या शेपटीला म्हणजे मागच्या साईडला शेपटीला तो ब्लॅक बॉक्स असतो, ज्याच्यामुळे खरं तर या 2-3 भागामध्ये त्याचं विभागलेलं असतं, ज्यामुळे विमानामध्ये झालेलं संभाषण, पायलटमध्ये झालेलं संभाषण किंवा अपघातापूर्वीचे विमानातल्या अनेक गोष्टी या ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून खरं तर आपल्या समोर येतात। त्याच्यामध्ये 2 भाग असतात। त्याच्यामध्ये पहिला जो भाग असतो तो फ्लाईट डेटा रेकॉर्ड म्हणून असतो। त्याच्यामध्ये हे विमानाचा वेग, त्यासोबतच उंची आणि इंजिनची स्थिती ह्याच्यामध्ये रेकॉर्ड होत असते। तांत्रिक माहिती या संदर्भाने आपल्यापर्यंत पोहोचते या ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून। आणि नंबर 2 दुसरा जो भाग आहे तो आहे त्याला कॉकपिट व्हॉइस रेकॉर्ड असं म्हणतात, ज्यामध्ये पायलटचे संभाषण आणि आवाज रेकॉर्ड केला जातो। त्याच्यामध्ये नेमकं अपघातापूर्वी काय संभाषण घडलं होतं, अपघातापूर्वी काय पायलटनं संभाषण केलं या संदर्भात देखील माहिती रेकॉर्ड या ब्लॅक बॉक्स म्हणजे ज्या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डमध्ये होत असते। आणि हवा पाणी या ब्लॅक बॉक्स तो सहन करतो आणि म्हणून ते उपकरण अत्यंत महत्त्वाचं आहे। या उपकरणाच्या माध्यमातून आपल्याला माहिती समोर येते। विमानाच्या शेपटीच्या
भागाला हे उपकरण लावलेलं जातं आणि याच्यातून आपल्याला सर्व माहिती खरं तर मिळत असते. या ब्लॅक बॉक्सचा अहवाल अजून तरी बाहेर आलेला नाही. ज्या चौकशीच्या नंतर हा अहवाल बाहेर येईल तेव्हाच आपल्याला प्रतिक्रिया देता येतील असंही बाळासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. एकूणच काय तर दादांच्या जाण्यानं खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामधला स्पष्ट थेट वक्ता, विनोदी अंगाने आपल्या कार्यकर्त्याला जपणारा नेता आज हरवलेला आहे. आपण पाहतोय अनेक भाषणांमधून दादांनी थेट आणि स्पष्ट काही भूमिका मांडलेल्या होत्या. त्या भूमिकेवर अनेकांनी टीका देखील केलेल्या होत्या, परंतु कुठलंही पोटामध्ये कपट न ठेवता दादाची ही वेगळी भूमिका, वेगळा त्यांचा जो एकूणच त्यांच्या राजकारणातला वेगळा पैलू आपल्याला सांगता येतो की दादा स्पष्ट आणि थेट होते. अशा खरं तर महाराष्ट्रातल्या उमद्या नेतृत्वाचं जाणं हे महाराष्ट्राला खरं तर फार मोठा महाराष्ट्रात धक्का आहे असंही बाळासाहेब आंबेडकर म्हणतात. एकूणच काय तर महाराष्ट्राचं उमदं नेतृत्व गमावलं. मनात जे होतं तेच ते बोलायचे, त्यांच्या ओठावर यायचं आणि अशा या नेत्याच्या जाण्याने दुःख बाळासाहेब आंबेडकर व्यक्त करतात. एकूणच काय तर आता ब्लॅक बॉक्सचा खरं तर अहवाल आलेला नाही. त्या अहवालाच्या नंतरच आपल्याला कळेल की नेमकं विमानात शेवटच्या क्षणी काय घडलं होतं आणि त्याच्या संदर्भामध्ये माहिती आपल्याला चौकशी अंती येणारच आहे. एकूणच काय तर महाराष्ट्रामध्ये गोपीनाथरावजी मुंडे असतील, विलासराव देशमुख असतील किंवा आपण पाहतोय मेटे साहेब असतील, या सर्वांचं जाणं अशा काळामध्ये खरं तर फार धक्कादायक आहे आणि म्हणूनच आज महाराष्ट्र कुठेतरी हा धक्का सहन करतोय आणि ही जी काही घटना घडलेली आहे हे सर्वांनाच धक्कादायक असणार आहे. एकूणच काय तर दादाचा जो विमान अपघात आहे हा घातपात आहे का अपघात आहे हे लवकरच आपल्या समोर येईल, परंतु दबक्या स्वरात का होईना लोकांमध्ये एक वेगळी चर्चा आहे. ती चर्चा आता येत्या काळामध्ये जेव्हा ब्लॅक बॉक्सचा अहवाल येईल तेव्हा ती चर्चा थांबेल, परंतु आज तरी लोकांच्या मनामध्ये एक संशयाचं वातावरण तयार झालेलं आपल्याला दिसून येत आहे. धन्यवाद.